नामात असल्याप्रमाणे मंत्री महोदयांनी कृपया आम्हाला सांगावं की लाडक्या बहीण योजनेचे 2100 रुपये आपण देणार की नाही, येस ऑर नो? अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून मला सभागृहाला त्या ठिकाणी नमूद करायचं आहे की ऑक्टोबर 2024 मध्ये ज्या वेळेला आचारसंहितेच्या आधीचा लाभ वितरित करण्यात आला होता त्या लाभार्थ्यांची संख्या 2,33,64,000 सुमारे इतकी होती। फेब्रुवारी महिन्यामध्ये जो आता आपण लाभ वितरित केला त्याची संख्या ही साधारणपणे 2,47,00,000 पेक्षा आहे। याचा अर्थ असा की आचारसंहितेच्या आधी 2,33,00,000 होती आणि आता 2,47,00,000 आपण महिलांना लाभ हा त्यांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे। आणि 2100च्या संदर्भातला जो निर्णय आहे, महायुतीच्या सरकारने ही महत्त्वाकांक्षी योजना आणलेली आहे आणि महिलांना 1500चा लाभ वितरित करणारी महायुतीचं सरकार हे एकमेव सरकार आहे। त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये हा जो आनंद आहे हा अशाच पद्धतीने ही योजना राहणार आहे आणि 2100च्या संदर्भातला योग्य तो निर्णय आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य वेळी घेतील। लाडक्या बहिणींची फसवणूक होणार नाही ही दक्षता निश्चितपणाने महायुतीचं सरकार चला पुढे। चला, सगळं समाधानकारक झालेलं आहे। प्रश्न क्रमांक 6। नमस्कार सगळ्यांना। तर आजपासून मार्चचा हप्ता यायला चालू झालेला आहे। मला आज बऱ्याच माझ्या व्हिडिओवर कमेंट्स आल्या आणि त्याच्यामुळे आज किंवा आजचा पहिला टप्पा जो होता तो वाटप झालेला आहे। काही महिलांना आला असेल, काही महिलांना उद्या येईल, काही महिलांना परवा येईल, असे 2 ते 3 टप्प्यात पैसे वाटप होईल। पण मार्चचा हप्ता म्हणजे 1500 रुपये हे आज खात्यात मिळालेले आहेत। आदित्य मॅडम यांनी म्हटल्याप्रमाणे 12 मार्चपर्यंत सगळ्या महिलांना दोन्ही हप्ते म्हणजेच मार्च आणि फेब्रुवारी असे दोन्ही हप्ते जे आहेत ते टप्प्याटप्प्याने मिळतील। आधी सांगितलं होतं की एकसाथ मिळतील, पण ते एकसाथ न मिळता 2 वेगवेगळे टप्पे म्हणजे फेब्रुवारीचा हप्ता वेगळा आणि मार्चचा हप्ता वेगळा असे मिळणार होते। तर त्याचपासून मार्चचा जो हप्ता तो यायला चालू झालेला होता। तर ज्यांना फेब्रुवारीचा हप्ता मिळाला त्यांनाच मार्चचा हप्ता मिळेल। आता बऱ्याच महिलांना अजून फेब्रुवारीचा हप्ता मिळाला नसेल तर त्यांना आधी फेब्रुवारीचा हप्ता मिळेल आणि मग नंतरच मार्चचा हप्ता जो मिळणार आहे। पण सर्व पात्र लाभार्थ्यांना दोन्ही हप्ते मिळणार आहे, त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा असं आदित्य मॅडम यांनी स्वतः सांगितलेलं आहे। ठीक आहे, आता आज दुपारी 2 वाजल्यापासून पैसे वाटप चालू झालेलं आहे। तर अजूनही पैसे वाटप होत आहेत, बऱ्याच महिलांना पैसे आले। तुम्हाला पण पैसे आले आहेत का? आले असेल तर मला कमेंटमध्ये सांगा की पैसे आले म्हणून। मार्चचा हप्ता म्हणते मी, मार्चचा हप्ता आजपासून चालू झालेला आहे। तर उद्या पण काय वाटप होईल, परवा पण वाटप होणार आहे। त्यामुळे आज ज्यांना आलेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी, उद्या काही महिलांना येतील, परवा काही महिलांना येतील। त्यांना आज आले त्यांनी कमेंटमध्ये सांगा आणि तुमचा जिल्हाही कमेंटमध्ये सांगा, म्हणजे त्या जिल्ह्यातल्या महिलांना कळणार आहे की आपल्या जिल्ह्यात पैसे वाटप चालू झालेलं आहे। त्यामुळे त्यांचा फोन चेक करत राहतील, तुमचा SMS चेक करत राहा तुम्ही पण, कारण मार्चचा हप्ता आता यायला चालू झालेला आहे। कधी कुठल्याही क्षणी तुमच्या खात्यात पैसे पडू शकतात बघा। तसंच आता 2100 रुपये किंवा 1500 रुपयाचा निर्णय जो आहे तो हा आपलं अर्थसंकल्प अधिवेशन जे आहे ते झालेलं आहे का आज झालेलं आहे, त्याच्यामुळे आजच त्याचा निर्णय झालेला आहे की कधी मिळणार, काय मिळणार, तर ते पण सांगते मी तुम्हाला। तुम्ही व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे तुम्हाला कळलं असेल, अजून तरी काही निर्णय झाला नाही आहे। 1500 रुपयेच मिळतील मार्चचा हप्ता, सध्या तरी 1500 रुपये मिळणार आहे। 2100 रुपये कधी मिळतील याबाबत अजून काही स्पष्टता नाही आहे, त्याचा निर्णय योग्य तो वेळ घेतील असं आदित्य मॅडम म्हणाल्या। त्यामुळे तुम्हाला अजून 2100 रुपये अजून काही मिळणार नाही आहेत। ते जेव्हा मग मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळे मिळून जेव्हा ते निर्णय घेतील तेव्हाच तुम्हाला 2100 रुपयाची घोषणा जेव्हा होईल प्रॉपर तेव्हाच तुम्हाला 2100 रुपये मिळतील। तेव्हा सध्या तरी 1500 रुपयेच मिळणार आहेत। मार्चचा हप्ता 1500 मिळणार आहेत। पुढचे हप्ते किती मिळणार आहेत ते आपण पाहूयात, कारण जेव्हा केव्हा घोषणा होईल 2100 रुपयांची तेव्हा त्याच्यानंतरच्याच महिन्यापासून ते लागू होणार आहे। त्याच्यामुळे सध्या तरी 1500 रुपये मिळतील। आणि ज्या महिन्याला फेब्रुवारीचा हप्ता अजून आला नसेल त्यांनी या आठवड्यात वाट बघावी, कारण या आठवड्यात सगळे दोन्ही हप्ते खात्यात तुमच्या मिळणार आहेत। फेब्रुवारीचा हप्ता ज्यांना आलेला आहे त्यांना आता मार्चचा हप्ता यायला चालू झालेला आहे। त्यामुळे तुम्हाला पण आला नसेल किंवा आला असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, तुमचा जिल्हा कमेंट करा आणि तुम्हाला किती रुपये आले ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा। ठीक आहे, आदित्य मॅडम यांनी म्हणण्याप्रमाणे 12 मार्चपर्यंत दोन्ही महिन्याचे पैसे मिळून जातील। त्यामुळे ते पैसे आता मिळालेले आहेत। अर्ध्या महिन्यांना आज पैसे मिळाले, अर्ध्या महिन्यांना उद्या, बाकीच्या राहिलेल्या महिन्यांना परवा। ठीक आहे, आता ज्यांना पैसे नाही आले त्यांनी काय करायचं ते पण सांगते, पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच नवीन अपडेट्स किंवा महत्त्वाचे अपडेट जे आहेत सरकार रिलेटेड किंवा योजनाशी रिलेटेड काही महत्त्वाचे अपडेट्स असतील, काही नवीन योजना असतील, नवीन काही असेल ते रेशन कार्ड संबंधित काही माहिती असेल सगळं आपल्या चॅनलवर येत असतं। त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशा नवीन अपडेट्स मला मिळत राहतील आणि तुम्हाला योग्य ती माहिती मिळत राहील। ठीक आहे, आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवा, शेअर करा, लाईक करा, जेणेकरून त्या महिलांना पण सगळी माहिती जी आहे, कंप्लीट माहिती जी आहे ती व्यवस्थित कळणार आहे। त्यामुळे ते आपण अवेअर राहतील। ठीक आहे, तर बघा ते ज्यांना पैसे नाही आले त्यांचं काय, ज्यांना फेब्रुवारीचा हप्ता नाही आला तर त्या बहिणी अपात्र असू शकतात, लक्षात घ्या। कसं काय ते पण सांगते। तसेच ज्यांना आला आहे फेब्रुवारीचा हप्ता त्यांना मार्चचा हप्ता मिळणारच आहे।
पण ज्यांना फेब्रुवारीचा हप्ता नाही आला त्यांचं कदाचित हप्ते त्यांचे बंद केले जाऊ शकतात किंवा ते अपात्र ठरलेले आहेत. कसं ओळखायचं ते पण सांगते. जर तुमच्या घरी 4 चाकी असेल तर तुम्ही अपात्र आहात, लक्षात घ्या. कारण ते 4 चाकीची जी पडताळणी असते, फेरपडताळणी ती झालेली होती नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये झाली होती. त्यामुळे जानेवारीचा हप्ता नाही नसेल आला किंवा फेब्रुवारीचा हप्ता पण नसेल आला तर तुम्ही अपात्र राहू शकता. ज्या महिन्यांना जानेवारीचा हप्ता नाही आला तर आणि अजून पण फेब्रुवारीचा हप्ता पण नसेल आला, त्या महिला मात्र डायरेक्ट अपात्र राहू शकतात. त्यामुळे तुम्हाला स्वतःला चेक करायचं आहे अपात्र आहोत, कारण कुठेही अशी लिस्ट लावणार नाही की ह्या बहिणी अपात्र आहेत किंवा नाव घेऊन कुठं सांगणार नाही आहे ह्या बहिणी अपात्र, त्या बहिणी अपात्र. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःच ओळखायचं आहे. कसं? कारण निकषात बसत नसाल तर आपोआप तुम्ही अपात्र आहात. निकषात म्हणजे काय बघा, जर तुमच्याकडे 4 चाकी असेल तर तुम्ही अपात्र आहात. त्यामुळे तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. तुम्ही पुढे तुमचं नाव योजना डायरेक्ट कट केलं गेलं आहे. तसेच तुमच्या घरात कोणी इन्कम टॅक्स भरत असेल तरी पण तुम्ही अपात्र आहात. तुमच्या घरी कोणी सरकारी नोकरीत असेल तरी पण तुम्ही अपात्र आहात, लक्षात घ्या. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत तुम्हाला चेक करायच्यात. तसेच तुमचं आर्थिक उत्पन्न जे आहे, वार्षिक उत्पन्न जे आहे, ठीक आहे, ते पण 2.5 लाखाच्या आत असायला हवं. ते नसेल तरी पण तुम्ही थेट अपात्र केलं जाऊ शकता. तसं तुमच्या घरात जर कोणी खासदार आमदार असतील तरी पण तुम्ही फॉर्म भरला असेल तरी पण तुम्ही अपात्र ठरता, लक्षात घ्या. तसेच अजून तुम्ही दुसऱ्या कुठल्या योजनेचा लाभ घेत आहे, जसं की संजय गांधी निराधार योजना, त्याच्यामध्ये तुम्हाला 1500 किंवा 1500पेक्षा जास्त पैसे मिळत आहेत किंवा मानधन किंवा त्याची मदत होती आहे, अशा असेल तर मात्र तुम्ही थेट अपात्र केलेला आहात. कारण संजय गांधी निराधार योजनेसोबत योजनेमधल्या ज्या महिला आहेत त्यांनी लाडकी बहिणीचा पण फॉर्म भरला होता, तर त्याची फेरपडताळणी झालेली आहे. त्यामुळे त्या महिलांना डायरेक्ट अपात्र केलं गेलं आहे. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही पण त्यात असू शकता जेणेकरून तुम्हाला पैसे येत नाही आहेत. तसेच तुमचं जे बँक पासबुकवरचं किंवा बँक खात्यावरचं नाव आणि आधार कार्डवरचं नावमध्ये काही बदल असतील किंवा काही डिफरन्स असेल किंवा वेगवेगळी नावं असतील, स्पेलिंग मिस्टेक्स असतील तरी तुम्हाला अपात्र ठरवण्यात येणार आहे. हे जे नवीन निकष आहे ते आधी मॅडमने स्वतः सांगितलं होतं. त्यामुळे हे नवीन निकषानुसार तुम्ही अपात्र राहू शकता, लक्षात घ्या. त्यामुळे जर तुम्हाला आधी पैसे आले असतील सगळे डिसेंबरपर्यंत किंवा जानेवारीपर्यंतचं पण जर फेब्रुवारीचा हप्ता नसेल आला अजून पण, तर मात्र तुम्ही अपात्र असण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्हाला या आठवड्यात वाट बघायची फेब्रुवारीच्या हप्त्याची. जर नाही आला तर मात्र तुम्ही अपात्र हे लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला अजून पुढे काही वाट बघायची गरज नाही आहे. तसेच तुमचं ज्यांना पैसे नाही आले, ज्या पात्र बहिणी आहेत, ठीक आहे, तरी पण पैसे नाही आले असल्याने त्यांनी एकदा आधार लिंक चेक करत राहा. कारण कधी कधी आधार लिंक इनॅक्टिव्ह होऊन जातं, आपोआप होऊन जातं, काही ते सांगता येत नाही. त्यामुळे तुम्ही तुमचं आधार कार्ड जर अपडेटेड नसेल तर ते तुमचं लिंकिंग जे आहे ते इनॅक्टिव्ह होऊ शकतं. त्यामुळे तुम्हाला ते चेक करायचं आहे ॲक्टिव्ह आहे की इनॅक्टिव्ह आहे. मगच बँकेत तुम्ही जाऊन चेक करू शकता, घरच्या घरी पण चेक करू शकता आणि मगच पुढचे काही प्रोसेस ते करू शकता, जेणेकरून तुम्हाला कळणार आहे की आपल्याला की आपण अपात्र आहोत की पात्र. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्यात आणि त्यानुसारच काय आहे तुम्हाला जे काही क्वेश्चन असेल तर कमेंटमध्ये सांगा मला, त्याचे आन्सर मी नक्की देईल. पण मार्चचा हप्ता मात्र आजपासून चालू झाला आहे. तुम्हाला तुमचे SMS चेक करत राहायचे. आज बऱ्याच मुलांना पैसे आलेले आहेत, 1500 रुपये त्यांना आलेले आहेत सध्या. तुम्हाला पण आलेच असतील. नक्की बघा आणि कमेंटमध्ये सांगा आणि नक्की कमेंटमध्ये जिल्हा पण सांगा. धन्यवाद.